बाथरूम ओस पडली काय हो हो असं हिथं तिथं भाजरत बसता आणि मग कालवनात घुसलं काय झालं का म्हणायचं केस आली माझ्या जेवणात. पांढरी केस काढतोय ग. पांढरी काढा काळी काढा केसच नव्हती. तुझं काय जातंय का माझ्या एवढ्या केसाना तुला हे होतंय का स्वतःची एवढी घरभर लोळत असते त्याचं काय ग. आला का माझ्याव आला का माझ्याव? का तुम्ही माझ्याव हा आणि हे कुठं नाही कसलं तांदूळ आहे हो हे हा इंद्रायणी ह्या इंद्रायणी हे इंद्रायणी नदीच्या काठचं खडे आणून टाकले ती ह्याच्यात तांदूळ कमी आणि खडे जास्त आहे ती त्याच्यात. खडं आहे वय. वय 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 तिथं दुकानामध्ये रिला बघत बसले असेल ना तुम्ही हा ध्यान नसते हो, हसू नका हो मला त्रास होतोय तुमच्या याच्या वागण्याचा. चाल गप्पा अहो, थांबा ना चाल गप्पा ऐका तिकडे ना माझं फक्त. मला एक शब्द ऐकायचा आपण नाही येत बोलूया ना, होता. काय बसून बोलायचं बोलूया ना. काय बोलायचं बिला काय करता? आज चल मदत म्हणून नाही हा माझी पोरगी आली मला मदत करायला आली बघा. हो नानी नानी मदतीला आली नाहीये ती. अयो जाऊ बाबा आईला जा ओळखलंच नाही. ठेवा ती खाली ठेवा ना, ना. ठेवा खाली ती ना, ठेवा ना, हे ना. जरा बघू जरा. वारसा कशाला दिलाय पकडायला. अयो वार माखुरची द्यायची होती आरसा दिला. खुर्ची घे, खुर्ची घे. ओ ओ ओ नाना मी बसायला वगैरे आलो नाहीये आधीच सांगतोय तुमचं तुम्हाला परत करायला आलोय. द्या की मग एवढं काय त्याच्यात घेतलं माझं माझं परत एवढं काय बोलून दाखवायची गरज आहे का लगेच असं वारशाबद्दल दिलं नाही बोलत आहे हो नाना. कशाबद्दल बोलताय माझ्याबद्दल बोलतायत ते म्हणजे तुमच्या पोरीला मी घरी सोडायला आलेलो आहे. घरी सोडायला म्हणजे का काय बोलताय जावई बापू घरी सोडायला म्हणजे ध्यानात आलं का नव्हे तुझ्या काय बाळांपणाला आणलंय पुरीला. अहो नाही हो नाही नानी नानी नाही नाही अहो नाही अहो तसं नाही अहो नका नाचू कशाला नाचताय. ना तू होणार अरे 5 महिने झाले लग्नाला डायरेक्ट गरोदर. काय झालंय तेव्हा आमच्या लग्नानंतर दुसऱ्या महिन्यात फोटोशूट होती मी दुसरा महिना लागला आणि गरोदर राहिले. नाना लाजू नका हो काय चाल अरे जावई बापू समोर असं कोणी हो करत काय चाललंय काय तुमचं. थांबा जरा तसं नाही. तुमच्या पोरीला मी इथे ठेवून जाणार आहे काय करायचंय ते करा. अहो नका ना असं करू माझं ऐकून तरी घ्या. बस तू तिकडे जावय बाबा बसा की तुम्ही म्हणजे लगा आल्या आल्याच कडक बंदी होत आहे बरं का. बसा बसा जरा चहा पाणी घ्या काय पाणी दे पाणी दे काही नको मला पाणी पाणी नको आहे अहो घ्या ना थोडं वाईस प्या जरा शांत व्हा. तुम्हाला हे करू का मी पाव करू पाव काही पाववा बिवा करू नका. अहो धान्याचं कूड घालून करते पाव. धान्याचं कूड घालून कोणी पव्व केलंय नाना. अहो ते गोल गोल फव अहो गोल गोल खिचडी असते साबूत धरा हे तुम्ही मी निघालो. नाही बघा मग ही लपवीन मग मी नेऊन तिकडं ऐका असं नाही करायचं. तुम्ही जरा शांत निवांत बसा हिथं बसा बस तू हिथं बस बसा हिथं जावई बापू. विचारा तिला काय केलंय. मी विचारते तिला काय झालंय ते. तुम्ही एवढं वैतागू नका हो. काय केलंयस एवढं का चिडलेत जावई बापू. काय नाही केलंय मी आपली माझी रीळ करत असते तर हे मला ओरडतात यांना त्रास होतो. आता मी काय करू सांगा मला मी काय करू. गाईज बघितलं मला इथं रीळ करायला पण कोण देत नाही. माझा नवराच मला करायला देत नाही. आता मी काय करू मला कमेंट मध्ये सांगा मी काय करू आणि अशाच जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. घ्या घ्या हे असं चालू असतं दिवस रात्र रात्र संध्याकाळ काय सकाळ दुपार 24 तास रिळा नट्टापट्टा करायचा लाली लिपस्टिक लावायची हेअरस्टाईल करायची आणि करायचं काय रिळा करत बसायच्या दिवसभर हेच चालू आहे. जाऊ द्या जावय बापू काय आता लेखीला हाय माझी आवड थोडीशी आता चालतं तिचं फॉलोवर बिलोवर आहे ती थोडीशी जास्त. काय ग किती फॉलोवर आहे किती की आहे ती आता 2 2 मीटर तुझ्या माय 2 मिलियन झाले तुमची किस्ती आहे ती हो 125 पण नाही फक्त तेजी मग काय कामाचं आहे तुम्ही तेव्हा का शिका पोरीकडनं माझे फिन्स्टा फॉलोअर नाही तर मी काय कामाचा नाही. नाही तसं नाही हो. कसं नाही म्हणजे तसं नाही जावई या 2M फॉलोअर समोर खानदानाची इज्जत काढते ती माझ्या अब्रूचे धिंदावडे निघतायत 2M फॉलोअर समोर हिच्यामुळे. ऐका की जावई बापू जरा निवांत जरा थंड घ्या. ऐका की माझं एवढं काय त्याच्यात चिडायचं आहे. रिळामुळे कोणाच्या आबरूचे धिंदवडे निघतात. अरे पण तुमच्या पोरीला कळलं पाहिजे ना
भान राहतं का तिला रीळ करताना? भान राहतं आजूबाजूला कोण आहे बाबा, कोणाबरोबर बसलोय, कुठे बसलोय, काय करतोय, काय भान नाही, काय नाही, रीळा करत. शांत शांत. कोणावर बसली होतीस ग? कोणावर अहो तेच हो, ते नाही, ती नव्हती हो बसली कोणाबरोबर. नाना आता अण्णांना घरी उघडं फिरायची सवय आहे. उघडा एकदम ये. हो एकदम उघडं नाही हो, एकदम उघडं कोण फिरतं नाना? वरून उघडं हो, खाली लुंगी टॉवेल काहीतरी असतं. ही काय केलं त्या दिवशी, अण्णा तिकडे उघडे बसले होते, बरोबर त्यांच्या समोर जाऊन ही रीळ करत होती. बरं हिलाही माहित नाही अण्णा बसलेत, अण्णा यांना माहित नाही ही समोर आहे. रीळ झालं व्हायरल फेमस आणि अण्णा दिसताय तिथे पोट खाजवताना उघडे त्या रीळ मध्ये. अख्खं बिल्डिंग आम्हाला चिडवते, म्हणजे पोट खाजवणारे अण्णा, पोट खाजवणारे अण्णा. काय करायचं? पद्धत आहे अगं. हे तर काहीच नाही, हे तर काहीच नाही. त्यांची फेमस झाली रील, ती रील झाली. बरं अण्णांना घेऊन आली, अण्णा तुमची फेमस झाली रील, आपण अजून रील करूया. अण्णांना टॉवेल दिलं, टॉवेल, आणि आमचे अण्णा तिकडे टॉवेल ढेंग्यात घालून हे रील करताय, हे रील शूट केलं. चांगलं नसलं. चांगलं नाचतात नाना, नाना बोलू नका, चांगले नाचलेत ते. बघितलं. अख्ख्या ऑफिस मध्ये मला टॉवेलवाले अण्णा म्हणून चिडवत होते हिच्यामुळे. अगं पण आहे, अण्णा लय चांगली रील करतात, या. लय लाईक्स मिळालेत. या. हे ना हे जळतात त्यांच्यावर. मी जातो. फॉलोवर्स कमी आहेत ना म्हणून हे जळतात त्यांच्यावर. मी अण्णांवर का, मी माझ्या वडिलांवर का जळतो, तर त्यांचे फॉलोअर जास्त आहे म्हणून ही मला नाही थांबायचं असं इथे. नाही, नाही. तुम्ही हिला इथे ठेवा, मी चाललो. नाही, नाही, ऐक. मी चाललो. जावई बापू, हो, जावई बापू ऐका. काय झालं हो या? शांत. अहो काय अहो सर्दी झालीये का मला? इथे काय चोळत आहे? जावई बापू अहो, एवढं तुम्ही हे होऊ नका हो. वायबर हो, पाया पडते हो मी तुमच्या. जावई बापू, काय करताय नानी? मी बोलते माझ्या पोरीशी. तुम्ही पोरीशी बोला, तुम्ही तुमच्या पोरीशी बोला. मला सांगते माझं काय म्हणणं आहे, एवढ्या तेवढ्यावरनं कोणी पोरीला असं माहेरी सोडतंय का हो? एवढ्या तेवढ्यावरनं, असं नांदवायचं पोरीला, चांगलं नांदव. एवढ्या तेवढ्यावरनं नानी चुकून करत नाही ती, मुद्दाम करते ती. अहो पण मुद्दाम. ऐका की जावई बापू, पोरीची चूक पदरात घ्या की हो. काय चूक बिग पदरात घेणार नाहीये मी. जरा पाणी प्या अजून. नको, पाणी देऊ नका नाना, पाणी देऊ नका. चुकून करत असली तर मी एक वेळ समजून पण घेतलं असतं, पण मुद्दाम करते ती. मुद्दाम करतेस काय ग? काय? मुद्दाम करतेस? ओ नानी, माझा मामा जरा पेताड आहे. कुठला ब्रँड आहे? ब्रँड महत्वाचा आहे का ना? नाही हो, नाही. नव तसं नव म्हणजे अरे काय विचारताय तुम्ही? हिनं काय केलं त्याच्यात? विचारा ना तिला, विचारा. काय केलंस काय ग? केलं ग? काय हा? केलंस? दारू आणून दिलीस होय ग त्यासनी? नाही पिली स्वतः. अहो नाही हो नाना, ती का दारू आणून दिली ती नाही. तू माझा मामा घरी दारू पिऊन येतो आणि रात्री जेवताना त्याला काय भान राहत नाही. जेवताना घास काय नाकात जातोय, डोळ्यात जातोय, इथे पडतोय, हातावर पडतोय, काय त्याचं काय वाटोळं चाललेलं असतं. तर हिने ते बघितलं त्या दिवशी आणि हिने व्हिडिओ शूटिंग केला आणि टाकलं ना फिन्स्टावर पोस्ट. हे लाईका, हे कमेंटा, हे बटन डबल टॅप करते ही. आणि बरं मामाला कळलं की आपण फेमस झालोय. मामा एवढी प्यायचा, त्यानंतर एवढी पिऊन यायला लागला. आणि हिला सांगतोय की अक्का बेवड्या मामाचा भाचा अक्का एरियामध्ये मी बेवड्या मामाचा भाचा म्हणून फेमस झालोय. तुम्ही अख्ख्या खानदानाची इज्जत माझी याची चव्हाट्यावर आणली. ही तुमच्या मला नाही, हिला इथे ठेवून घ्या, मी निघालो आधीच सांगतोय. जावई बापू, जावई बापू, पाया पडते होतो. काय करताय नानी? हे काय चोळताय? मी कसं करू? मामा फेमस झाले ना. काय मलाही फेमस मला सांगू नको. तुम्ही फेमस झालात ते? मी फेमस झालो? नाही झालात. कधी झालो? आधी यांना कोण कुत्रा पण नाही ओळखायचं. यांचा ना बिल्डिंगचा वॉचमॅन आहे ना, त्यांना दारातूनच माग फिरवायचा. आणि आता माझ्यामुळे सॅल्यूट व्हायचं, सॅल्यूट. सल्यूट सांगतेस? तो सल्यूट मारतो, मी वळल्यावर असं असं करतो, हे दिसत नाही तुला? सल्यूट मारते. मला ही फिन्स्टाचं नकोच आहे काय ओळख बिळख, मला काही गरजच नाही. शांतीनं घ्या थोडंसं. बस जर निवांत बस, बसा की जरा थोडंसं, आपण शांत. निवांत बोलू. आणि मला सांगा, हा, बसून एवढी- सांगा, बसून सांगा. एवढी माझी इज्जत जाते तिकडे. मी हिला म्हटलं की नको करू रील, बाई नको करू, थांबवते, काय गरज नाही, तर भांडते माझ्याशी. मला म्हणते तुम्हाला सोडेन पण मी रीळ करणं सोडणार नाही, अशी तुमचं हे संतान तुमचं. कसं बोलतेस तू? मी भांडते. मग कोण भांडते? मी भांडते. कोण भांडत? माझा आवाज कधी वर गेलेला बघितला तुम्ही? मी भांडले कधी? सांगा मला, मी भांडले? काहीच. मी कधी भांडलेले बघितलं तुम्ही मला? बघितलं मला सांगतात मी भांडते. अशाच जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दोन आहे, आता बोला. दोन आहेस तू, दोन आहेस. बघितलं?
तुमचं संतान 2 आहे, एक रिळवाला एक रिअलवाला आहे. मी रिअलवाला हवं होतं, मला तुम्ही रिळवाला दिलाय. हे रिळवाला ना तुमच्याकडे ठेवून घ्या, मी निघालो, मला जाऊ द्या. ऐका ना, जावई बापू. मला नका येऊ असं तिथे नाना. गेलो मी इकडं हे बघा हा. जावई, पाया पडते. काय करताय नानी? माझ्या पोरी- मी रडायला आलोय, तुम्ही काय रडताय? अहो, आमच्या खानदानात कोणी आवाज चढवलेला नाही आहे. कोणीच आवाज नाही चढवला तर माझी पोरगी कशी आवाज चढवाल? माझी सासू मला म्हणायची, नाही बोलायची, मला गरीब गाय गरीब गाय. का गरीब गाय बोलायची? कारण माझा कधी आवाज नाही चढला. नाना, तुमच्या घरातल्या बायका 2-2 आहेत, 2-2. एकात 2-2 आहेत त्या. ऐका ना, तुझ्यामुळं झालंय का सगळं? तुझ्यामुळं झालंय. माझ्यामुळं तुला लेकरावर लक्ष ठेवाय नको, तिच्यावर संस्कार करायला नको. अरे आईचं काय कर्तव्य असतं का नाही का? नाना, काय बोललात तुम्ही? आईचं काय कर म्हणजे आईचंच कर्तव्य आहे पोरीला मग? सांभाळणं. नाना. बापाचं कर्तव्य काय? दाढी मिशा वाढून ते भादरणं. दाढी मी सवी असं नाही सांगू नको तुम्हाला. तू काय करतीस ग? मी काय करते? तिला नट्टापट्टा करायला शिकवलंस होय. ही तर रंगव, ती तर रंगव. आले परत माझ्या उलटले का तुम्ही? तुम्ही काय करता? 24-24 तास रिळा कोण बघत बसता? मी बघतो का? मग काय बघता? मी काय बघत? तुम्ही बघता? थांबा. तुम्ही आणि तुमची पोरगी काय करायचं ते करा. मला नको सांगू. तू आणि तुझी पोरगी काय करायची ती करा. तुम्ही काय करायची ती करा. ए, थांबा रे. मला नका सांगू. अरे थांबा. अशा जर भांडणांच्या तुम्हाला रील पाहिजे असतील तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा काय? बघा तुमच्या पण रीला पोस्ट करते ती, व्हिडिओ शूट करून करून. हे संस्कार तुमचे नका करू, हे नका करू. काय कळत काय हे, ह्याचा अर्थच कळत नाहीये काय. असं करू शकत मुलाशीच पाया पडते. का होणार? आणि तुम्ही नका रडू बसा माझ्यासमोर. ना तुम्ही, पाया पडू, बसा. तुम्ही काही करू नका. मी हिला इथे ठेवून जाणार आहे. शेवटचा मी सांगून ठेवतोय, मला नकोय ती माझ्या आई. एकदा माझा ऐका, मी तिला समजावते. ती बदलल. बदलल, ती बदलल. ती बदलल, ही मला बदलल, पण ती स्वतः बदलणार नाही. कसं बोलताय गो जावई? खरं बोलतोय नानी. विचारा तिला. थांबा थांबा थांबा, विचार. इथे या. हे तिकडे या. बदलशील तू? माझ्यासाठी बदलशील? या ही काय बदलणार? हिला तेच करायचंय, दिवस रात्र हिला शूट करायचंय. त्या दिवशी भाजी आणायला म्हणून मला घेऊन गेली. रस्ता क्रॉस करताना रस्त्याच्या मध्ये थांबली सिग्नलवर आणि रील शूट करायला. डान्स हे असं असं करते. तिकडे मध्ये ट्रॅफिक जाम झालं, लोक आली तरी बोलते कशी. माझ्याकडे बोट दाखवलं आणि म्हणाली, ये आदमी ने बताया मेरे को बीच में डान्स करने को. आणि ओळख न दाखवून निघून गेली. हो, ओळख नाही दाखवली तू मस्त तुझं. एवढा मारलाय ना मला तिकडे लोकांनी. अयो जावई बापू. एवढा मारलाय. बरं मारला ते मारला, थांबली नाही. तिकडे माझ्या मोबाईलवर रील शूट केलं मला मारताना आणि पोस्ट केलं. आणि मला सांगते 1 M आलेत, 1 M व्ह्यूज आलेत मला मारणार. खरं खरं मारलं तुम्हाला? अहो काय करताय ना? खरं मारलं तुम्हाला? खरं म्हणजे खरं सगळं मारत होते ते. मला वाटलं लगा आपला जावयाचा व्हिडिओ आहे म्हणून मी सगळ्या ग्रुप मध्ये पाठवतो या. जावयाला मारतानाचा व्हिडिओ तुम्ही ग्रुप मध्ये नाटक वाटलं ते. मला ते रील वाटलं ना म्हणजे तुमचं. नाटक मला नाही थांबायचं. नाही तिला इथे ठेवा. मी तुम्हाला फोडून जाईना, मी सांगून ठेवतो. असं नका करू. बसा. जावई बापू, जावई बापू, असं ही करू नाही हो. शांत हो. जावई बापू तुम्ही. काय ते छाती घ्या तुमच्याकडे आणि चोळात बसा. गेलो मी इकडं. तर माझं काय चाललंय? मी काय बोलतोय आणि तुमचं काय चाललंय? जावई बापू मी पाया पडतो तुमच्या. असं कोणी पुरीला सोडून जातो? सोडून जाणार मी? अहो, आमच्या- कारण तिने जर ती जर निदान थांबली तरी असती तर मी तिकडनं मला बाहेर तरी काढलं असतं. पण नाही, रील शूट करते. मारा रील करा, 1 लाईक कमेंट लाईका. मी समजावते माझ्या पोरीला, मी समजावते, ती समजल. ती ऐका ना, तुम्ही एवढं हे नका हो. काय होतंय तुम्हाला ते काय समजवायचंय ते समजवा. ती काय समजणार नाही मी सांगून. मी सांगते. कुठली शिकलीस? तुझ्याकडून शिकले. काय बोललीस? नाही तर तुझ्याकडून शिकले. मी शिकवलंय रिळा करायला. मला कुठं रिळ करता येते? तुझा बापूस करतोय रिळा. लहानपणी आपण जत्रेला जायचो तेव्हा तू पावाची लादी नाही ढापली होतीस? ढापली होती ना. खरंय का नानी? लाज वाटती मग करायचं कशाला ग?
ढापली नव्हती. ढापलीस तू? नाही ते पाहुणं ऐकलं का? हिनं पावाची लादी ढापली आणि बेनीनं काय केलं, माझ्या हातात ठेवली हो. आणि दुकानवाल्याला म्हणते इसने देखो पाव ढाप्या म्हणून. सेम केलं तुमच्या पोरीनी पण सेम केलं माझ्या बरोबर. नाही, मला ते भाकरी थापायचा कटाळा आलता त्या दिवशी. गॅप खोट्या बोलू नको. आईला तुम्हाला सांगतो काय तोडावलाय वय. दोघांनी उचलून जवळ मला भट्टीत टाकला असता हो. आईला गावातलं लागा लक्ष्मण तात्या आलं म्हणून वाचलो, नाही तर माझा म्हणजे कडक पावच होता हो त्या दिवशी. माझं झेब्रा क्रॉसिंग झालं त्या दिवशी अख्खं तिकडे. मला काय सांगताय कडक पावाचं? एवढं तुम्ही कशाला ताणताय तवा? ताणताय म्हणजे? प्रकरण कशाला ताणताय एवढं? कशाला म्हणजे? घरी गेल्यावर गरम पाणी करून शेकवलंय कोणी बॉडीला. हे चांगलं आहे का तुझं? आधी मार खायला लावायचं आणि मग शेकवायचं. नको ना त्यांच्या समोर बोलू. त्यांच्या समोर नको बोलू. मग काय बोलू तर? हा काय बोलू मग तू सांग मला. तुम्ही जरा शांत होताय वर. शांत होताय म्हणजे? मी रील शूट केलं का माझ्या पोरीसारखं? मी केलं का तसं काही? तुझ्या बापानं तेव्हा मोबाईल ठेवलं होतं रील शूट करायला. बेने तुला तर ती गोल फिरवायचा बी वापरा यायचं नाही. गप्प बस तू, गप्प बस. माझ्या पुढे बोल. स्वार्थी आहेस का तू? स्वार्थी, एक नंबरची स्वार्थी आहेस. सी गाईज, आताच माझे बाबा माझ्या आईला स्वार्थी म्हणले. आई तुझ्या ह्याच्यावरती काय म्हणणं आहे? स्वार्थी वाटतं का हो? मी तुम्हाला स्वार्थी वाटतं का हो? एक बाई एक आई कशी स्वार्थी बनू शकते? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. स्वार्थी म्हणलं ग. बाबा हसू नका. हसताय? मी कुठं हसलो? हसले तुम्ही? मी ना हसलो. दगडाचं काळीज आहे या माणसाचं. गायज हे गायज दगडाचं काळीज आहे या माणसाचं. गायज नाही गाईज, मी हसलोच नाही. हसलेच हसलो मी. काय दगडाचा काळीज आहे? मग काय मग सोडून दे दगडाला. देते गायज. ह्यासनी सोडून दिलं, आता सोडून दिलं मी. मला नाही राहायचं या तू माणसासोबत. काय गायज सोडून देते का गाईज? मी हिला सोडलं हो. मी सोडलं हिला. तुम्ही काय मला सांगता? हे आत्ता सोडलं मी. हे आत्ता सोडलं बघा. नाही व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कमेंट पण करा. आम्हाला सांगा मी काय केलं पाहिजे. गाईज मी माझ्या बायकोला इथेच ठेवून जातोय. आता माझा आणि माझ्या बायकोचा काहीच संबंध नाहीये. नाही तर- तुम्ही तिलाच लाईक करा, तिलाच शेअर करा, तिलाच काय ते सबस्क्राईब करा. माझा आणि हिचा काहीच संबंध नाही. बाय. कुठले सी गाईज, आताच माझा नवरा मला डिवोर्स देऊन गेला. आता माझं इन्कम कशावरती चालणार? मला कमेंट मध्ये सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका.